फक्त 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि 8 कप पाणी वापरून इथे आपण 70 पापड बनवलेले आहेत आणि फक्त अर्धा तासामध्ये पापड बनवून एका दिवसामध्ये पूर्ण पापड सुकवून सुद्धा झालेले आहेत। अतिशय कुरकुरीत असे हे पापड तयार झालेले आहेत। कमी सामानामध्ये कमी वेळेत भरपूर असे पापड आपले तयार झालेले आहेत। तर इथे बघा अतिशय खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत। तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। आता 1 वाटी रव्यासाठी आपण 2 चमचे ज्वारीचं पीठ वापरणार आहोत। तुम्ही 2 चमचे गहूचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा फक्त रवा वापरून तुम्ही हे पापड बनवू शकता। आता गहूचं पीठ आणि रवा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून मी इथे हाताने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्या वाटीने आपल्याला 8 वाटी पाणी घ्यायचं आहे। तुम्ही इथे कप घेऊ शकता, फुलपात्र किंवा तुमच्या घरातील कुठलेही वाटी घेऊ शकता। ज्या वाटीने मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 8 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला फक्त उकळवून घ्यायचं आहे। आता या पाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आणि फक्त पाव चमचा पापड खार घालणार आहे। पापड खार जास्त घालायचा नाही कारण फक्त 1 वाटी रवा आपण वापरलेला आहे आणि मीठ सुद्धा जास्त वापरायचं नाही कारण पापड सुकल्यानंतर त्यांचा आकार भरपूर असा कमी होत असतो। आता इथे मी गॅसची फ्लेम कमी केली आणि थोडा थोडा रवा घालायचा आणि एका हाताने मिक्स करायचा आहे। एकदम रवा टाकायचा नाही, नाहीतर रव्याच्या गाठी पडण्याची शक्यता असते। इथे 3-4 मिनिटं लागतील, मात्र घाई करायची नाही। थोडा थोडाच रवा घालायचा आहे आणि एका हाताने मिक्स करत जायचं आहे किंवा हाताने या पद्धतीने रवा टाकू शकता आणि एका हाताने मिक्स करू शकता। एकदम खालच्या साईडने मिक्स करायचं आहे, खाली आपल्याला रवा लागू द्यायचा नाही आणि गॅसची फ्लेम कंटिन्यू लो ठेवायची आहे। तरी ते सगळा रवा टाकून झालेला आहे। तरी ते बघत असाल आता रव्याला चांगली उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याफार गाठी पडल्या तरी घाबरायचं नाही, पापड करताना त्या गाठी आपण मोडू शकतो, मात्र जेवढं शक्य आहे तेवढं इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी ते टोटल 18 मिनिटं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम कंटिन्यू लो ठेवली आणि लो फ्लेमवरती 18 मिनिटं हा रवा या पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे। जसा आपण पातळ शिरा करतो त्या पद्धतीचं टेक्स्चर या रव्याला आलेलं आहे। याच्यापेक्षा जास्त पातळ रवा आपल्याला करायचा नाही। तर कंटिन्यू 18 मिनिटं मिक्स झाल्यानंतर रवा चांगला शिजलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे आहेत। जिरं, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, तुमचे आवडते मसाले तुम्ही इथे घालू शकता। मी याच्यामध्ये फक्त 10-12 कढीपत्त्याची पानं बारीक कापून घातलेले आहेत आणि पाव चमचा जिरं भाजून कुटून घेतलेलं आहे। जिरं वापरणार असाल तर जिरं पापड करताना शेवटी घालायचं, म्हणजे पापडांचा कलर चेंज होत नाही। बराच वेळ जिरं टाकल्यानंतर पिठाचा कलर लालसर होत असतो, म्हणून मी इथे शेवटी जिरं घातलेलं आहे। जिरं आणि कढीपत्ता टाकल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं हा रवा मी शिजवून घेतलेला आहे। म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये संपूर्ण रवा टाकून झाल्यानंतर टोटल 20 ते 21 मिनिटं हा रवा मी शिजवून घेतलेला आहे। तर बघा या पद्धतीचं टेक्स्चर या रव्याला आलेलं आहे। रवा जर चांगला शिजला नाही तर पापड सुकल्यानंतर पापडांचे तुकडे होण्याची शक्यता असते, म्हणून टोटल 18 ते 20 मिनिटं हा रवा शिजवून घ्यायचा आहे। तर आता रवा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पटापट पापड टाकून घ्यायचे आहेत। तर बघा रवा थंड झाल्यानंतर घट्ट होतो, घट्ट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही याचे पापड करू शकता। तर बघा आता मी इथे एक गोल पापड काढून घेतलेला आहे। गोल, आडवे, लांब तुम्हाला जसे पापड आवडतात तसे करून घ्यायचे आहेत। मी इथे लांब पापड बनवलेले आहेत, जसे की बाजारामध्ये विकायला येतात त्या पद्धतीने। तर त्याच्यासाठी या पद्धतीने रवा टाकायचा आणि त्याच्यावरती फक्त चमचा फिरवायचा आहे। तर हे पापड करायला अजिबात वेळ लागत नाही। 10 मिनिटांमध्ये सगळे पापड टाकून सुद्धा झालेले आहेत आणि एवढ्या पिठापासून टोटल माझे 72 पापड बनवून तयार झालेले आहेत। तर बघा या पद्धतीने लांब लांब पीठ टाकू शकता आणि एखाद्या चमचाने त्याला या पद्धतीने शेप देऊ शकता। तरी इथे तुम्ही उलटणीचा वापर करू शकता किंवा आपली जी पळी आहे त्याच्याने सुद्धा या पद्धतीने पापड स्प्रेड करू शकता। पापड स्प्रेड करताना किंवा पापड पसरवताना खूप पातळ करायचे नाहीत, कारण की सुकल्यानंतर हे पापड खूप पातळ होतात। तर बघा मी या पद्धतीने लांब लांब पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती छोटी जी उलटणी असते ती फिरवून घेतलेली आहे। पीठ जर घट्ट झालं तर काय करायचं, पुन्हा त्याच्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं आणि
हे पीठ उकळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ पुन्हा पातळ होतं आणि आपले पापड पटापट होतात. तर मी सुद्धा इथे अर्धा कप गरम पाणी टाकलं आणि या पिठाला पुन्हा मिनिटभर उकळून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने सगळे पापड बनवून घेतलेले आहेत. तर 10 मिनिटामध्ये हे पापड बनवून होतात आणि पातळ असल्यामुळे हे पापड फॅनखाली सुद्धा आरामात सुकतात. तर इथे आता बघा, पॅनला अजिबात खाली रवा चिटकलेला नाही आणि सगळे पापड इथे बनवून तयार झालेले आहेत. तर दिवसभर आणि रात्रभर फॅनखाली मी हे पापड सुकवून घेतलेले आहेत. एका रात्रीमध्ये पूर्ण हे पापड सुकतात आणि काढायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही. पेपर नसेल तर या पद्धतीने गोणीवरती सुद्धा तुम्ही पापड टाकू शकता. आपलं जे किराणा सामान येतं त्याची गोणी मी इथे वापरलेली आहे. तर बघा, गोणीवरती सुद्धा हे पापड अजिबात चिटकलेले नाहीत. आता इथे सगळे पापड काढून घेतले आणि सकाळी जेवढं ऊन येतं तेवढं ऊन या पापडांना दाखवून घेतलेलं आहे. एका दिवसामध्ये हे पापड सुकवून तयार झालेले आहेत, कारण अतिशय पातळ असे हे पापड असतात. एकदम पटापट या पेपरवरून हे पापड काढून झालेले आहेत. अजिबात हे पापड काढण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही. आता मी इथे सकाळी सगळे पापड काढून घेतलेले आहेत. जे गोल पापड बनवले ते पण बघा, अतिशय सुंदर असे पापड तयार झालेले आहेत. गोल आवडत असतील तर तुम्ही गोलसुद्धा पापड बनवू शकता. गोलसुद्धा अतिशय सुंदर असे पापड तयार झालेले आहेत. कढीपत्ता केसांना चांगला असतो म्हणून मी याच्यामध्ये कढीपत्त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. आता मी इथे सगळे पापड काढून घेतले आणि जेवढं ऊन येतं तेवढं ऊन या पापडांना दाखवून घेणार आहे. आपण पापड वर्षभर स्टोअर करत असतो म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं ऊन पापडांना दाखवून घ्यायचं. फक्त 1 वाटी रवा आणि 2 चमचे ज्वारीच्या पिठापासून एवढे पापड तयार झालेले आहेत. तर बघा, अतिशय पातळ असे हे पापड बनतात आणि शिवाय ऊनसुद्धा भरपूर पडत आहे, त्याच्यामुळे एका दिवसामध्ये हे पापड सुकवूनसुद्धा तयार होतात. तर मी इथे जेवढं शक्य आहे तेवढं ऊन या पापडांना दाखवून घेतलेलं आहे. ज्यांच्या इथे ऊन येत नसेल त्यांनी फॅनखालीच 2-3 दिवस हे पापड सुकवून घ्यायचे आहेत आणि नंतर स्टोअर करायचे आहेत. तर बघा, टोटल 72 म्हणजे 72 पापड तयार झालेले आहेत. काही गोल बनवले आणि बाकीचे लांब असे पापड बनवून घेतलेले आहेत. मार्केटमध्ये लांब पापड विकायला येतात आणि बऱ्याच जणांना असे पापड खूप आवडतात, म्हणून मी या पद्धतीचे पापड बनवलेले आहेत. टेस्ट तर यांची छान आहे, त्याचबरोबर दिसायला सुद्धा हे पापड खूप सुंदर दिसतात. नक्की या पद्धतीचे पापड ट्राय करून बघा. खूप कमी वेळामध्ये भरपूर असे पापड तयार होतात. तर बघा, किती सुंदर आपले इथे पापड तयार झालेले आहेत. आता हे पापड आपण तळून बघूयात. पापड तळण्यासाठी तेल खूप गरम करायचं नाही. नॉर्मल गरम तेलामध्ये आपल्याला पापड तळायचे आहेत. खूप धुवाधार जर तेल गरम झालं तर पापड लगेच जळणार आहे, कारण की पापड अतिशय असे पातळ झालेले आहेत. तर इथे मी भरपूर असे पापड तळून घेतलेले आहेत. या पापडांना चव खूप छान लागते आणि कलरसुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे आणि लांब शेप असल्यामुळे हे पापड दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात. तर या पद्धतीचे पापड नक्की ट्राय करून बघा. कमी वेळामध्ये भरपूर असे पापड बनवून तयार होतात. तर तुम्ही ते बघत असाल, तळल्यानंतर डबल टिबल असे पापड फुगत आहेत. त्याच्याबरोबरच कलर आणि टेक्स्चरसुद्धा त्यांना खूप छान आलेलं आहे. रव्याचे आणि ज्वारीचे पापड बनवताना 1 कप रव्यासाठी तुम्हाला त्याच्या 8 पट असं पाणी वापरायचं आहे. म्हणजे 1 कप रवा असेल तर 8 कप पाणी आणि जर 2 कप रवा असेल तर 16 कप पाणी. या पद्धतीचं पाण्याचं आणि रव्याचं प्रमाण घेऊन तुम्ही जास्तसुद्धा पापड बनवू शकता. तर इथे बघा, भरपूर असे पापड मी तयार करून घेतलेले आहेत. सगळे पापड अतिशय पांढरे शुभ्र झालेले आहेत. फक्त जिरं टाकताना शेवटी जिरं टाकायचं, म्हणजे पापडांचा कलर चेंज होत नाही. पापडांना कलर आणि टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे. अतिशय खुसखुशीत असे हे पापड तयार झालेले आहेत. नक्की या पद्धतीने पापड ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.